श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्या कांडातला 45वा सर्ग वाचूया. सर्वांच्या सह श्रीरामांचे तमसा तटावर येऊन पोहोचणे. तिकडे सत्यपराक्रमी महात्मे श्रीराम जेव्हा वनाच्या दिशेने जाऊ लागले, त्यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारी कित्येक अयोध्यावासी माणसे त्यांच्या पाठोपाठ वनात निवास करण्यासाठी चालू लागली. ज्यानं लवकर परत यावं अशी कामना केली जाते, त्या स्वजनास दूरपर्यंत पोचविता कामा नये. त्या तत्वाने सुहृद धर्मास अनुसरून जेव्हा राजा दशरथ बलपूर्वक परत निघाला, तेव्हा अनेक लोक श्रीरामांच्या रथामागे मागे निघाले होते. अयोध्यावासी परत आपल्या घराकडे निघाले नाहीत, कारण की अयोध्यावासी पुरुषांना सद्गुण संपन्न महायशस्वी श्रीराम पूर्णचंद्राप्रमाणे प्रिय होते. त्या प्रजाजनांनी घरी परत फिरण्यासाठी श्रीरामांना खूप प्रार्थना केली, परंतु ते पित्याच्या प्रतिज्ञेचे रक्षण करण्यासाठीच वनाकडे निघाले. ते प्रजाजनांकडे अशा काही स्नेहमयी दृष्टीने पाहत होते की जणू ते आपल्या नेत्रांनी त्यांना पिऊन टाकीत होते. त्यावेळी आपल्या पुत्रासमान प्रिय असणाऱ्या त्या प्रजाजनांना त्यांनी स्नेहपूर्वक वाणीने म्हटले, अयोध्यावासियांचं माझ्यावर जे प्रेम आहे, ते आदर आहे, ते प्रेम तोच आदर माझ्या प्रसन्नतेसाठी भरतावरही आपण ठेवावा. त्याचंही चरित्र मोठं सुंदर व सर्वांचं कल्याण करणारं आहे. कैकेयीचा आनंद वाढविणारा भरत आपणा सर्वांचं यथावत प्रिय व हित करील. तो वयानं लहान असला तरी ज्ञानानं मोठा आहे. पराक्रमोचित गुणांनी संपन्न असूनही स्वभावानं फार कोमल आहे. तो आपणासाठी योग्य असा राजा आहे. तो प्रजेचं भय निवारण करील. तो माझ्याहूनही अधिक असा राजोचित गुणांनी युक्त आहे. म्हणूनच महाराजांनी याला युवराज बनविण्याचा निश्चय केला आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वामीची भरताची आज्ञा सदा मानली पाहिजे. मी वनात निघून जातो म्हणून महाराज दशरथ शोकानं संतप्त न होतील, याकडं आपण सर्वांनी लक्ष द्यावं. माझं प्रिय करण्याच्या इच्छेनं आपण सर्वांनी माझ्या या प्रार्थनेकडं अगत्यानं ध्यान द्यावं. दशरथ नंदन श्रीरामांनी जसजशी धर्माचा आश्रय घेण्याची दृढता दाखविली, तसतशी त्यांनाच आपल्या स्वामी बनविण्याची इच्छा प्रजाजनांच्या मनात प्रबळ होत गेली. समस्त पुरवासी अत्यंत दीन होऊन अश्रू गाळू लागले. ते लक्ष्मणासहित श्रीरामांना जणू आपल्या गुणांनी बांधून आपल्याकडे ओढीत होते. त्यात पुष्कळ ब्राह्मण होते. ते ज्ञान, वय, तपोबल या तीनही दृष्टींनी मोठे होते. वृद्धावस्थेमुळे तर कित्येकांची शिरे कापत होती. ते दूर राहूनच म्हणाले, अरे वेगानं निघालेल्या घोड्यांनो, तुम्ही फारच वेगवान दिसता आणि श्रीरामांना वनात घेऊन निघाला आहात. पण तुम्ही परत फिरा, आपल्या स्वामींचे हितैषी बना. तुम्ही वनात जाता कामा नये. तसं पाहिलं तर सर्वच प्राण्यांना कान असतात, पण घोड्यांचे कान मोठे असतात. म्हणून तुम्हास आम्ही केलेली याचना नीट समजली असेल, म्हणून तुम्ही घरी परत चलावं. तुमचे स्वामी श्रीराम विशुद्धात्मे, वीर आणि उत्तम रथाचं दृढतेनं पालन करणारे आहेत. म्हणून तुम्ही त्यांचं उपवहन करावं. त्यांना इथून बाहेरून नगराच्या समीप न्यावं. नगरापासून वनाकडं त्यांचं अपवहन करणं, त्यांना घेऊन जाणं तुम्हास कधीच उचित नाही. वृद्ध ब्राह्मणांचा असा अर्थभावाचा विलाप ऐकून श्रीरामचंद्र रथातून खाली उतरले. ते सीता व लक्ष्मण यांच्यासह पायी चालू लागले. ब्राह्मणांची संगत सुटू नये म्हणून ते आपली पावले सावकाश टाकीत ते भरभर चालत नव्हते. वनात पोहोचणे हे त्यांच्या यात्रेचे परम लक्ष्य होते. श्रीरामचंद्रांच्या चरित्रात वात्सल्य गुणाची प्रधानता होती. त्यांची दृष्टी दयेने भरली होती. म्हणून तर रथात बसून निघताना
ब्राह्मणांना मागेच सोडण्याचे साहस ते करू शकले नाहीत. श्रीराम अजूनही वनाच्या दिशेने जात आहेत असे पाहून ब्राह्मण मनातल्या मनात फारच घाबरले. अत्यंत संतप्त होऊन ते म्हणाले, रघुनंदन, आपण ब्राह्मणांचे हितैषी आहात म्हणून तर हा सारा ब्राह्मण समाज आपल्या माग येत आहे. या ब्राह्मणांच्या खांद्यावर चढून अग्निदेवच आपलं अनुसरण करीत आहे. वर्षाकाल संपल्यावर शरद ऋतू दिसणाऱ्या शुभ्र मेघाप्रमाणे आमच्या या श्वेत छत्रांकडे आपण पाहावं तरी आम्ही आपल्या माग येत आहोत. ही छत्र आपणास वाजपेय यज्ञात प्राप्त झालेली होती. आपणास राजकीय श्वेत छत्र प्राप्त झालं नाही म्हणून आपण सूर्यदेवाच्या किरणांनी संतप्त झाला आहात. अशा अवस्थेत आम्ही वाजपेय यज्ञात मिळालेल्या या आमच्या छत्रांनी आपणासाठी छाया निर्माण करू. वत्सा, आमची बुद्धी सदा वेद मंत्रांच्या माग चालत असते. त्यांच्याच चिंतेत ती व्यग्र असते. तिचं आपणासाठी वनवासाचं अनुकरण करणारी बनली आहे. वेद हे आमचं परमधन आहे. ते आमच्या हृदयात स्थिर आहे. आमच्या स्त्रिया आपल्या चारित्र्य बलानं सुरक्षित होऊन घरीच राहतील. आता आम्हास आपल्या कर्तव्याच्या विषयात पुन्हा कसलाच विचार करायचा नाही. आम्ही आपणाबरोबर चालण्याचा मात्र निश्चय केला आहे. तरीही आम्ही इतकं म्हणू शकतो की आपणच ब्राह्मणांच्या आज्ञेचं पालनरूपी धर्माकडे निरपेक्ष वृत्तीनं पाहावं. नाहीतर दुसरा कोणता प्राणी या धर्मामार्गावर स्थित राहील. सदाचाराचं पोषण करणाऱ्या श्रीरामा, आमच्या डोक्याचे केस पिकून हंसाप्रमाणे शुभ्र बनले आहेत आणि पृथ्वीवर पडून साष्टांग प्रणाम करण्यानं त्यात धूळ भरलेली आहे. आम्ही आमची अशी मस्तक झुकवून आपणास याचना करीत आहोत की आपण परत घरी फिरावं. इतके म्हणूनही श्रीरामचंद्र थांबले नाहीत. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, वत्सा, इथं जे लोक आले आहेत त्यात अनेक असे ब्राह्मण आहेत की ज्यांनी यज्ञास प्रारंभ केला आहे. आता त्यांच्या यज्ञाची समाप्ती आपणावरच अवलंबून आहे. जगातील स्थावर व जंगम सारे प्राणी आपणावरच भक्ती राखून आहेत. ते सर्व आपणास परत फिरण्याची प्रार्थना करीत आहेत. आपण आपल्या भक्तावर आपला स्नेह प्रकट करावा. हे वृक्ष आपल्या मुळामुळं अत्यंत वेगहीन आहेत म्हणून ते आपल्या माग चालू शकत नाहीत. परंतु वायूच्या वेगानं त्यांच्यात जी सळसळाट निर्माण होते तिच्याद्वारे हे उंच वृक्ष जणू आपणास म्हणत आहेत, तुम्हास परतण्याची प्रार्थना करीत आहोत. ज्यांनी सर्व प्रकारच्या क्रिया सोडल्या आहेत, चारा शोधण्यासाठी जे आता उडून जात नाहीत, निश्चित रूपानं जे वृक्षावर एकाच स्थानावर पडून आहेत, ते पक्षीही आपणास परत फिरण्याची प्रार्थना करीत आहेत. कारण आपण समस्त प्राण्यांवर कृपा करणारे आहात. अशा प्रकारे श्रीरामांनी परत फिरावे म्हणून पुकार करणाऱ्या ब्राह्मणांवर कृपा करण्यासाठीच जणू मार्गात तमसा नदी दिसू लागली. ती आपल्या तिरप्या धारेने श्री रघुनाथांचा मार्ग जणू रोखून धरीत होती. तेथे पोहोचल्यावर सुमंत्राने थकलेल्या घोड्यांना त्वरित रथापासून मोकळे केले. त्यांना पाणी पाजले, त्यांना स्नान घातले आणि त्यांना तमसेच्या तीरावर चरण्यासाठी सोडून दिले. त्यानंतर तमसा नदीच्या रमणीय तटाचा आश्रय घेऊन श्रीरामांनी सीतेकडे पाहून सुमित्रा कुमार लक्ष्मणास म्हटले, सुमित्रानंदन, तुझं कल्याण असो. आपण वनात जाण्यासाठी निघालो. त्या वनवासातील ही आजची पहिली रात्र आहे. म्हणून आता आपण नगरासाठी उत्कंठित होता कामा नये. या शून्य वनाकडं पहा तरी यात वन्य पशु पक्षी आपल्या स्थानावर येऊन आपापली बोली बोलत आहेत. त्यांच्या शब्दांनी सारी वनस्थली व्याप्त झाली आहे. जणू या वनातील अशी आपली अवस्था पाहून खिन्न होऊन हे सर्वजण रडत आहेत.
आज माझ्या पित्यांची राजधानी अयोध्या नगरी वनात आपण आलो म्हणून आपणासाठी समस्त नरनारींसह शोक करील यात संशय नाही. पुरुषसिंह अयोध्येतील मनुष्य बहुतशा सद्गुणामुळं महाराजात, तुमच्यात, माझ्यात आणि भरत शत्रुघ्न यांच्यातही अनुरक्त आहेत. यावेळी मला पिता आणि यशस्विनी माता यांच्यासाठी फार दुःख होत आहे. कधी असं तर होऊ नये की तेही निरंतर रडण्यामुळं अंध न व्हावेत. परंतु भरत मोठा धर्मात्मा आहे. तोच अवश्य धर्म, अर्थ व काम या तिन्हींना अनुकूल वचनांच्या द्वारे पिता व माता यांचं सांत्वन करील. महाबाहो, जेव्हा मी भरताच्या कोमल स्वभावाचं वारंवार स्मरण करतो तेव्हा मला माता पित्यांबद्दल अधिक चिंता वाटत नाही. नरश्रेष्ठ लक्ष्मणा, तू माझ्याबरोबर येऊन फार महत्त्वपूर्ण कार्य केलं आहेस. कारण तू जर आता नसतास तर मला विदेहकुमारी सीतेच्या रक्षणासाठी दुसरा एखादा सहाय्यक निवडावा लागला असता. सुमित्रानंदन, जरी इथं नाना प्रकारची फळं व मुळं मिळत असली तरी आज मात्र मी केवळ जल पिऊनच वेळ निभावीन हेच मला चांगलं वाटेल. इथे 45वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 46वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.